लग्न कसं झालं ते पुढे दाखवते. त्याआधी वरद आणि गार्गी इथं मोबाईल पाहत बसले होते, कारण जायला मला उशीर होणार होता. नवरदेवाच्या बहिणीचाच म्हणजे माझ्या जाऊबाईचा असा काही लुक होता. छान असा मेकअप केला होता तिने. आणि इकडं पाठीमागं ना आमच्या महेश काकाला तर ना झोपच लागली होती. ते माझ्या व्हिडिओमध्येच कॅप्चर झालं. आता ही एवढीशी छोटीशी मुलगी, पण तिलाही एवढा मेकअप आवडला ना. ती सांगत होती की मला पण असा मेकअप करून दे. म्हणून ना माझी जाऊ सांगत होती की तिथं गेल्यावर तुझा मेकअप करून देईल. त्यानंतर गाडीमध्ये अशी वराडाची गाणी ना लग्नाला जाताना म्हणतात. आता तुमच्या इकडे अशी गाणी म्हणतात का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लग्नाच्या ठिकाणी आम्ही इथं येऊन पोहोचलो. त्यानंतर ना हॉलमध्ये ना जेवढे लोक आले होते ना लग्नासाठी तेवढ्यांनी सगळ्यांनी बसवून घेतलं. हॉल सगळा भरलेला होता. त्यानंतर नवरदेवाची एंट्री झाली आणि नवरदेवाला घेऊन नवरदेवाचे मामा आले. नवरदेवाची एंट्री झाली. खूप छान असा लुक होता नवरदेवाचा सुद्धा. त्यानंतर आता थोड्याच वेळाने नवरीची सुद्धा एंट्री होणार होती. नवरीची एंट्री झाली. आता नवरीची ही कलवरी ना कळसतांबे घेऊन आली होती. त्यानंतर मागून नवरी आली. नवरीचा सुद्धा खूप छान असा लुक होता. शेवटचं मंगलाष्टक झालं की सगळ्यांची एकच घाई, ते म्हणजे जेवण करायला जाणं. आणि वरदला खूप भूक लागली होती, त्यामुळे पहिलं ताट तर मीच वाढून घेतलं. वरदला पोटभर जेवू घातलं. त्यानंतर मीही जेवण केलं. त्यानंतर ना आम्ही निघालो होतो नेरोळला जाण्यासाठी, कारण आम्हाला ना आज करायचं होता अभिकाकाचा बड्डे. योगायोगाने अभिकाकाचा बड्डे आज आलेला होता, म्हणून आम्ही मुक्कामी इकडंच आलो. आता आम्ही पहिल्यांदाच आलो म्हणून ईशाने खूप छान असं जेवण केलं होतं. तर ही सगळी आहोंच्या मामाची मुलं म्हणजे सगळे माझे भाऊ. आता मी साडी वगैरे काढली होती, कारण अभिकाका गेले होते मित्रांसोबत बड्डे सेलिब्रेशन करायला. ते लेट आले. मग 11:30 नंतर आम्ही ना त्यांचा बड्डे केला. वरद तर काकाच्या बड्डेची वाट पाहून पाहूनच झोपी गेलेला होता. तर इथे छान असा बड्डे सेलिब्रेशन केला. त्यानंतर ना आम्ही रात्री बराच वेळ गप्पा मारल्या आणि आपल्या माणसांसोबत ना दिवसाचा छान असा शेवट झाला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.